डावा तृणदंड पर चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है। छत्रपतीचा गनिमी कावा. पावसाच्या माऱ्यात राजांची पालखी पुढे धावत होती. पालखीबरोबर बाजी व इतर बांदल बारगीर धावत होते. पायातल्या वाहनाचा आवाज येऊ नये म्हणून पालखीजवळ कोणाच्याच पायात वाहना नव्हत्या. घातल्या जरी असल्या तरी आडवाटेने रानातून कोसळणाऱ्या पावसात चिखल तुडविताना त्या टिकल्याही नसत्या. प्रत्येक क्षण मोलाचा होता, जीव घेणारा होता. जमिनीवर पाय ठरत नव्हते. शत्रूच्या वेड्याच्या चौक्या नजीक येत होत्या. प्रत्येक 50 कदमावर पुढे पाठविलेले हे राजांची पुढची वाट दाखवित होते. शत्रू चौकी नजरेत येताच पालखीची गती किंचित मंदावली. आवाज न करता सर्वांच्या तलवारी म्याना बाहेर पडल्या. प्रत्येकाची छाती पुढच्या क्षणासाठी धडधडत होती. शक्यतो आवाज न करता पावले उचलली जात होती. पण पाण्यात पडणारा पाय उचलताच जो आवाज येई तो पावसापेक्षाही जास्त भासे. चौकी पहारा ओरडला. तोच कानावर आवाज पडला. हुशार! बाजी दमदार आवाजात म्हणाले, चला रे! पळभर मंदवलेली गती दुप्पट झाली. मागून परत साद आली. हुशार! राजांच्या पालखीने वेळा ओलांडला होता. आता जिद्द आली होती. परीक्षा होती. धावेची पालखी पळवली जात होती. एकाच पळापळ सुरू झाली. शब्द काने येऊ लागली, ठैरो ठैरो. पण ठैरो शब्दापेक्षा चला रे हा बाजीचा शब्द बळकट होता. शत्रूची खात्री झाली. एकाच किलकारी मागे उडली. दुश्मन भाग गया. कैसा भाग गया? आलिशान बैठकीवर मध्यान्ह धुंद झालेला सिद्धी जोहर नुकताच कुठे निद्राधीन व्हायचा विचार करीत होता. तोच शिवाजी पळल्याची बातमी त्याच्या कानावर आली. डोंगर कपारीत शांतपणे तिरप्या उन्हात निद्रित झालेल्या काळ्या नागावर अचानक कोणीतरी दगड फेकताच जसा नाग उंचवतो तसा सिद्धी उभा राहिला. डोळे अंगार फेकू लागले. बातमी घेऊन येणाऱ्या सैनिकावर तो थापडांचा वर्षाव करीत होता. तोवर फाजल मसूद खान धावत आले. फाजल म्हणाला, तरी मी सांगत होतो. खामोश संतापाने बेभान झालेला जोहर ओरडला. त्याची संतप्त नजर कळताच फाजलचे शब्द आडले. मसूदकडे नजर वळवून सिद्धी जोहर म्हणाला, मसूद, शिवाजी का पिछा करो. जाओ, शिवाजी खेरीज आमच्या समोर येऊ नको. मसूदने विलंब न करता हजार घोडेस्वार, 1000 पायदळ जमा केले. भरधाव वेगाने भर पावसात राजांना पकडायला तो धावला. बरेच अंतर मसूदने काटले, पण शिवाजी नजरेत येत नव्हता. कुठे पत्ता लागत नव्हता. अचानक एक स्वार बेबीच्या देठापासून किंचाळला. दुश्मन! दुश्मन! मसूदला अवसान चढले. मंदवलेल्या घोड्याचा वेग वाढला. पालखीचा वेढा घातला गेला. मसूदने पालखीतल्या राजांना पाहिले. पालखी पळविली गेली. मसूदच्या आनंदाला सीमा नव्हत्या. मराठ्यांचा राजा शिवाजी अलगत मसूदच्या हाती सापडला होता. कडेकोट बंदोबस्तात पालखी घेऊन मसूद छावणीवर आला. हे कळताच साऱ्यांचे चेहरे उजळले. सेवकाने सिद्धीला धावत जाऊन सांगितले, शिवाजी सापडला हुजूर. मसूद शिवाजीला कैद करून घेऊन आला. सिद्धीची पावले थांबली. त्याने मान वर केली. सेवकावर नजर स्थिर झाली. चिंताक्रांत सिद्धीचे रक्त बनलेले डोळे हसू लागले. सिद्धी प्रसन्नपणे हसला. त्याचे पांढरे शुभ्र दात मोत्यासारखी चमकले. सिद्धीने बैठकीवर ठेवलेल्या आपल्या टोप्यातील रत्नजडीत पान उपसले आणि सेवकाच्या अंगावर फिरकावले. फाजल खान सिद्धीकडे पाहत होता. त्याच्याकडे पाहता सिद्धी म्हणाला, फाजल, कुर्नालच्या या शहानं जिथं पंजा टाकला त्यातून आजवर कोणी सुटला नाही. आणि हा? तोच डेऱ्याच्या दाराशी आवाज आले. सिद्धीचे फाजलचे डोळे तिकडे वळले. मसूद आत येत होता. त्याच्या मागे शिवाजी राजे काही घडलेच नाही असे दाखवीत आत येत होते. राजांनी सर्वावरून नजर फिरवली आणि सिद्धीवर स्थिर केली. सिद्धी त्या ध्येयाकडे पाहताच राहिले. त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तो म्हणाला, राजे, पळून जात होता. जमलं तर पाहावं हा इरादा होता. तो फिर क्या हुआ? जमलं नाही. सिद्धी बसला. तो म्हणाला, राजे, बहादूर आहात, बसा. शिवाजीला पाहताच फाजलचा द्वेष उफाळला होता. हाच तो शिवाजी ज्याने अब्बाजानची कत्ल केली होती आणि त्याला सिद्धी मानाने वागवतो. जोहर फाजल ओरडला, सल्तनीच्या या शत्रूचं कौतुक कसलं करतोस? तलवारीनं मस्तक. हा फाजल, जबानावर. शिवाजी तुझ्या माझ्यासारखे सरदार नाहीत.
ते राजे आहेत, त्यांचा निर्णय पादशहा सलामत घेतील. राजे माझे मेहमान आहेत, राजे बसावं. शुक्रिया म्हणत राजे आसनावर बसले. राजासाहेब शराब पिओगे? राजांच्या भिजलेल्या कपड्याकडे पाहून सिद्धीने विचारले. सिद्धीने पेला हाती दिला. तांबडे मध्य राजाच्या पेल्यात ओतले गेले. राजाने पेला उठी लाविला नाही. स्थिर नजरेने त्याने विचारले, आप नाही पिएंगे? सिद्धी हसला. त्याची शंका दूर झाली. त्याने पेला उचलला, त्याच्या सुराईतला मद्य ओतून घेतले आणि ओठी लावली. राजाने हसून पेला ओठी लावला. सिद्धी जोर राजांना निरखीत होता. राजांची ती धीराई पाहून सिद्धीला कौतुक वाटत होते. राजा साहब, अगर भाग जाते तो कहाँ जाते? विशाल सेल, आम्ही एकदा ते गाठलं असतं तर तुम्हाला काही करता आलं नसतं. बिल्कुल सच राजा साहब, आपकी किस्मत की कोताही पर हमें अफसोस है. हमारी किस्मत हमेशा ही कोताही नहीं होती, लेकिन आज तो वैसा ही समझना होगा. हकीकत भी क्या दर्दनाक है. राजे हसून म्हणाले, मालिक पुरा जानकार है. सिद्धी ने विचारले, अगर जंग में आप कत्ल कर दिए होते तो? राजे मोकळेपणाने हसले. डावी मूठ कमरेवर ठेवी सिद्धीच्या नजरेला नजर देत राजाने विचारले, सिद्धी साहब, फर्जत शाहची राजा को क्या आप भूल गए? सिद्धी हसला. राजही त्या हास्यात सामील झाले. त्याच वेळी डेऱ्यांच्या हेजीब आला. सिद्धीने विचारले, काय आहे? हेजीब पुढे झाला आणि सिद्धीच्या कानाला लागला. सिद्धी चकित झाला. क्षणात त्याची जागा संतापाने घेतली. त्याने आपली तलवार उपसली. तो राजाकडे पाहून ओरडला, तू कोण आहेस? शिवाजी. खोटं, शिवाजी पळून गेला. खरा, शिवाजी पळून गेला. हे खरं आहे. मतलब शिवाजी राजा तुझ्या हाती सापडे इतके का खुळे आहेत? सिद्धी, अरे यव्हांना राजे खूप दूर गेले असतील. तू पण कोण आहेस? सिद्धीच्या नजरेला नजर देत शिवा म्हणाला, या जीवाला शिवा न्हावी म्हणतात. दगा उद्गारत फाजल पुढे आला. संतापाने थरथरत असलेला सिद्धी आपली तलवार शिवाजीच्या छातीला टेकवीत ओरडला. याचा परिणाम माहीत आहे? थंडपणाने तलवार बाजूला सरकवीत शिवा म्हणाला, ते माहीत नसतं तर कशाला इथं आलो असतो. एवढी जीवाची भीती असती तर पालखीत देखील हीच कट्यार कमरेला होती. हरामखोर, फाजल ओरडला. शिवा म्हणाला, हसला आणि म्हणाला, फाजल, आता संतापून काय उपयोग? राजे केव्हाच गेले. प्रहारभर का होईना पण राजाचे कपडे अंगावर चढले. सोंग्यातला का होईना पण शिवाजी बनलो. बस, जीवाचं सोनं झालं. खामोश कमबख्त, सिद्धी ओरडला आणि त्याने त्याची तलवार सरळ शिवाच्या छातडात भोसकली. तरवारीचे पाते रक्ताने न्याले. शिवाच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना उमटून गेली. तलवार निघाल्या जागी त्याने डावा पंजा दाबला. उजव्या हाताने ढेऱ्याचा खांब पकडला. तोल सावरीत हसण्याचा प्रयत्न करीत शिवा म्हणाला, सोंग्यातला शिवाजी झाला म्हणून काय तो पालता पडेल? राजे मुजरा, असे म्हणत शिवा उभ्या दांडीच्या आधारे खाली गरगळला.